नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, जय श्रीराम. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि किती दिवसांनी आज व्लॉग येतात त्यामुळे माका माफी असान दे. तर मध्ये जरा रेस्ट होती, पूजेची आणि कामं होती, त्यामुळे ब्लॉग टाकीत नव्हतं. पण आता आठवड्यात ना 3 तरी व्हिडिओ टाकीन मी, अशी मी तुमच्या म्हणजे तुमका सांगते असा. आणि आता बघू शकतात माझ्या मागे बघा, या बघा, काय वाटतं तुमका या काय आहे? तुमका वाटत असं ती नदी किंवा समुद्र, पण हे आपल्या मळ्याचा भाग आहे. मळे म्हणजे आपण क्रिकेट खेळायचो ना आम्ही, ता हा या. आणि मस्त आहे की सगळीकडे पाणी असं इलेलं, जलमय वातावरण झालेलं आहे सगळीकडे. आणि बघू शकतास तुम्ही. तर मी तुमका दाखवते आणि काय काय बघूया आपण. तर व्हिडिओ बघित राहा आणि सपोर्ट करा. आधी करायचा तसं सपोर्ट करा. मध्ये ब्लॉग थांबले म्हणून जरा तुम्ही सपोर्ट करूचो थांबू नकास. तर बघा, दाखवते तुमका मी कसा काय का हा सगळं आमच्याकडे. चला तर मग पावसाळ्यातलो कोकण दाखवते चला. हे बघू शकतास, पूर्ण मस्तपैकी असा पाणी झालेला असा. आणि हे जे तुमका दगड दिसतात, ह्यो ह्यो परत ह्यो, हे ना कपडे धुसाठी दगड ठेवलेले असत. म्हणजे आता पावसाळ्याचं वातावरण आहे ना, त्यामुळे आता पाणी मस्तपैकी सगळीकडे इलेला. पण ह्या जागा ना, ही जागा ती कपडे धुसाठी, ह्याका काय म्हणतात माहिती आहे? उंबाळ म्हणतात एका. म्हणजे उंबळ म्हणजे त्याका पाणी उगम पावता, पाऊस सुरू झालो की. आणि तकडी त्या बघू शकतास, झाड पडलेला तकडी पण आपण जाऊया. एवढा आता झाड मोठा होता ना, त्याचा मूळ एवढा म्हणजे गोल असा, म्हणजे पूर्ण माती काढला ना त्यानं. आणि त्याच्याबरोबर आमचं माड पण होतो, तो पण काढल्यान त्यानं त्या झाडान. त्यामुळे त्या पडल्यामुळे. आणि ही तुमका मी जागेचं सांगी होतंय. तर ही हय सगळे कपडे धुतात. आता 1 2 3 4 म्हणजे 4 5 पडतणी होते, पण आता हे 3च रावले कालांतराने. आणि बाकी सगळं हे उंबळाचा असो भाग हा. आणि अकडी आहे ना, अकडे आपलं तो तुमका वाटत असं समुद्र नदी, पण ह्यो मळ्याचा भाग आहे जर आम्ही क्रिकेट खेळत आहोत. तर मगाशी पण सांगले तुमका मी. आणि आपण बघूया पुढे पण तिकडे जाऊया आपण. तर घेतय छत्री आणि आपण जाऊया तकडी. चला तर बघित राहा, तकडी आपण जाऊया. पण आधी पुन्हा जाऊन येऊया, ठीक आहे मंडळी. आपण आता जाऊया तकडी, मी सांगले तुमका. समोर जाऊया तिकडे पुढे आणि जाऊया. आता मला पाण्यात उतरायचंच लागतं ना, कारण दगड एवढेच होते, सपले ते आता. आणि आता मी पाण्यातनं जातोय. पाणी म्हणजे स्वच्छ पाणी एकदम, म्हणजे काचेसारख्या पाणी आहे हा. आणि जाऊया आपण तकडी. खूप म्हणजे काय काय झाडं खूप पडलेली असत, फांदे बिंदे मोठे झाडाचे. मग वादळाची शक्यता सांगलेली होती ना, म्हणून एवढा झालेला असा. पण त्या वादळ हा की गेला काय अजून पण नाही माहीत. शक्ती वादळ असा त्या नाव होता वादळाचा. आणि सगळीकडनं ना तुम्ही बघू शकता, सगळीकडनं माझ्या ना पाणीच वाहताना दिसतलं तुमका. पाण्याशिवाय काय दिसतलंच नाही, पाणी आणि हिरव्या झाडी. तर जाऊया आपण तकडी, बघित राहू. तर मंडळी आपण आता फायनली म्हणजे इलेला असाव. ह्या सगळ्या आता थोडी काटे आणि हत, त्यामुळे जरा मी तुमका पुढे जातोय आणि तुमका दाखवतोय कसं काय तो हायना. दाखवतोय थांबा, हायना दिसला तर बरा, नाहीतर आपल्या पुढे जायचं लागतं. हे झाडं आणि आहेत ना, बघा हायना दिसता. ओके, हायना दिसता बघा. हे बघा, हे असं आपलं पूर्ण म्हणजे पूर्ण समुद्रासारखं किंवा एका छोट्या नदीसारखा आपलं मळ पूर्ण भरलेलो असा. आणि बघू शकतास ती बघा, लहान पोरा थकडी खेळतात. कॅमेरा मी तुमका झूम मारून दाखवतोय, जो की जातात एवढं कॅमेरो. आणि म्हणजे आपलेच आहेत ते, वाडीतलेच आहेत. आणि हे असं तुम्ही सगळं परिसर बघू शकता, जलमय परिसर झालेलो असा. अशी पूर्ण मस्तपैकी पाणी भरलेला असा. ह्या तकडी तो जो भाग आहे ना, तगडी मासे लय गावतात. म्हणजे आता सगळीकडे फिरतच असतले मासे.
तकडी मासे लय गावतात. आम्ही तिकडे जाळा टाकतो, पण आता अजून कोण जाग करत नाही जाळा टाकूची. तर बघूया आता कसा काय म्हणतात ते, काय करूचा कसा काय तर अजून मी तुमका पुढे जाऊन दाखवते. थंय आंब्याची झाडं आहेत तकडे दाखवते चला. तर म्हणजे आपण आता चाललेलं असं मी तुमका सांगल्याप्रमाणे दाखवलं आहे तुमका. जरा आवाज थोडंसं बसलं चालून घेवा. आणि आपण आता चाललेलं असं आहे का, आंब्याची झाडं दाखवते तुमका ना. चांगले आहेत ना तुमका आंब्याची झाडं दाखवते. म्हणजे बिटके आहेत आंबे, म्हणजे आंबेच ते आंब्याचे छोटे प्रकार बिटके असं असतं. काल येऊन आम्ही खूप पाडवून गेलो बिटके, त्यामुळे आज काय चान्स नसतले बिटक्यांचो. तरी पण एखाद दुसरी गावली तर मी तुमका दाखवतोय. एखाद दुसरी वरती आहेत. थांबा 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 गावता गावता ही बघा बिटकी. काय का बोलतात बिटकी. ही थोडीशी खराब आहे त्यामुळे फेकून देऊया आपण. आणि दुसरी गावात, कारण काल एवढे बिटके नेलाव ना आम्ही, ते खूपच आहेत. आणि काल ना ह्यो चिरो दिसता तुमका, ह्यो माझ्या मागे थंयपर्यंत पाणी नव्हता. म्हणजे ता झाड आहे ना थंयपर्यंत त्याच्या मागे पाणी होता. काल पाऊस एवढं पडलो ना की एवढा पाणी इला. समजू शकतास म्हणजे किती म्हणजे पावसाचो प्रभाव हा. आणि ह्या माझ्या मागे दिसता ना तुमका तर जांभळाचा झाड आहे. आता काय थंय जाऊ शकत नाही आपण, पाणी बिणी सगळा भरला. त्यामुळे बघूया कसा काय. आता एक्झॅक्टली मी काय सांगू होतो तुमका, ह्या झाडा ना ह्या बघा ह्या झाडा ना त्याच्या मागे म्हणजे हां तेवढाच त्याच्या मागे पाणी होता. आणि काल जो पाऊस म्हणजे कंटिन्यू रात्रभर पाऊस पडत होतो कंटिन्यू, त्यामुळे ना एवढा पाणी येईल आहे बघा. एवढा पाणी येणं म्हणजे खावची गोष्ट नाही. आणि त्या पूर्ण म्हणजे पूर्ण भरलेला असा पाणी असा पण नाही. आणि जर आपण थंयमध्ये गेलाव ना तर आपल्या मानेपर्यंत पाणी लागू शकता. ज्याका अंदाज नाही ना तो बुडान मारायचो जातोय, कारण आपल्याक अंदाज नाही ना हो. आणि चिखल त्यात परत काटे आहेत. मागच्या आधीच्या वेळी कसा होता म्हणजे माझ्या बाबांच्या आजोबांच्या वेळी अजिबात थंय काटे नव्हते, कारण थंय कचरो बिचरो काय टाकूचे नाही, त्यामुळे आरामात खेळायचे. पण आमका आता तसा करून चालणार नाही. आमका खेळान उपयोगच नाही, काटे घुसतले पायात काहीतरी ना. त्यामुळे आता काय सतर्कतेने मासे आणि पकडूचे लागतात. कारण जास्त आम्ही तिकडे जायतच नाही. कधी मन झालो कोण बोलला तर जातो, बाकी काय तसो विषय नाही आमचो. आणि ह्या जांभळाचा झाड तर आता पाणी आणि लयत बघा. पाणी हय बावडी होती, मी तुमका दाखवलं असतं इंस्टावरच्या शॉर्टमध्ये. हां, आणि इंस्टाग्रामवर माका कोणी अजून फॉलो केल्या नसात तर त्यांना माका नक्की फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा. थंय पण माझे व्हिडिओ येत राहतात. आणि छोटे छोटे रील पण टाकीत राहतोय मी, तर थंय पण माका फॉलो करा. आणि या बघा असा या जांभळाचा झाड आहे आपला, असा या जांभळाचा झाड होता. आणि बाकी अजून चला जाऊया मग. तकडी एक नारळ पडल्याचा आवाज इलेलो माका, कोण जाऊच्या आधी मी घेऊन येतोय तो नारळ, नाही तर कोणाक म्हणजे गावाचो नाही माका. आणि ही पाऊस इलो रे इलो की ही झाडं लगेच उगान येतात. आणि यांचो म्हणजे असं एकदम ग्रीन ग्रीन आहेत. कॅमेऱ्यात पण तुमका अजून ग्रीन दिसत असतली ती झाडा. तर जाऊया आपण तकडी, नारळ पडलो तो बघतोय, नाहीतर काय मग त्या झाड पण दाखवता तुमका. चला तर मग बघूया काय तर. आणि मित्रांनो ही आपली ड्रीम स्विमिंग पूल आपला. हा स्विमिंग पूलपेक्षा कमी नाही, पण ही थोडी म्हणजे पाणी व्हावाचा अजून पाऊस म्हणण्यासारखं अजून पडलं नाही, म्हणून याचं क्रिस्टल वॉटर नाही. पण थोड्याच दिवसात ह्याचा पाणी असं निवाळतला ना की सगळं म्हणजे खालचो तळ सगळं दिसतलो. आणि हयच काहीतरी नारळ पडल्यासारखं माका वाटलेलो. तर बघतोय आता खय ना, तर खय दिसणार नाही हो. हयच आवाज इलो माका थंय सुरना, मी थंय होतोय तो बघा, समजला खय होतोय तो. तर पाण्यात हळूहळू बघून
चलासा लागतला काहीतरी असतलो नारळ असं माका वाटतं, किंवा कोणीतरी नेल्यान. कारण पण कोण नेत, मी थंयसून येऊस कोण माका दिसाकत ना. नेल्यान कोणीतरी नेल्यान. त्या माडावरच पडलो तो नारळ, कोणीतरी नेल्यान. नाही. हा यो काय खराब आपण यो खराब नारळ खराब तो. हे बघा पाण्यात इलंय मी, पाण्यात चारी बाजून पाणी मस्तपैकी. तर झाडाच्या जाऊया आपण. हयसूर माका चला सर वेळ होतलो, त्यामुळे कॅमेरा पॉज करतोय मी. थंय गेल्यावर तुमका दाखवते. तर आता मी तुमका झाडाचो काय झाला आता दाखवतोय झाडाचं. आणि ह्या आता दोन्ही बाजूक पाणी आहे बघा, हय पण पाणी आहे आणि मी मध्येच पेट्यावरनं चलतोय. तर नेमक्या तुमका झाडाचं काय झालं ना तर दाखवतोय. त्याचा वजन जास्त झाला माका आयडिया नाही. त्यामुळे हायना जाऊन रचतो नाही, काटे कुटे असतंय. त्यामुळे मी पाण्यात नाही इलंय. आणि पुढे पण ना एक हय विहीर आहे, म्हणजे छोटीशी अशी विहीर, पाणी पिऊची विहीर नाही. आणि एक विहीर आहे. तर मी तुम्हाला दाखवतोय झाडाचा बॅक कॅमेऱ्यान पण दाखवतोय. आधी मी असो पाठी होतोय आणि दाखवतोय तुमका. ह्या बघा केवढो म्हणजे भाग तो बघा, केवढो भाग उठलो तो. आणि माडाकाऊ घेऊन गेलो त्याच्याबरोबर. म्हणजे एवढा पूर्णतः झाडाचो भाग होतो आणि माड त्याच्या बाजूक होतो. पण केवढी त्याची मुळा असती बघा, दाखवते तुम्ही बॅक कॅमेऱ्यानं दाखवते थांबा. ह्या काय तर बघा, बघितलास तुमका बॅक कॅमेऱ्यानं दाखवसो. माझी ही ह्या कारण होता माझा बघा, पूर्ण म्हणजे ना खालपर्यंत किती म्हणजे मुळा बघा काय होती त्याची. माडाकव पण घेऊन गेलो होतो म्हणजे. आणि ह्यो पण माड जरासं उठलोय बघा, असो विषय झालेलो असा. हो बघा ह्यो माड उठलो, पण ह्या माडाक विचाराक घेऊन गेला ना आता झाड. हो बघा म्हणजे केवढो परिसर राहतो बघा. हे बघा मी तुमका दाखवतोय. हे बघा म्हणजे मी पूर्ण उभो जरी राहुलय ना तरी एका कोपऱ्यात उभो आहे. बघा मी एका कोपऱ्यात उभो आहे. आणि ह्या केवढा झाड आता बघा, केवढा भला मोठा झाड होता. तर ह्या बघा असा पडला. आणि ते काल कटिंग करू केलेले, त्यांनी कटिंग केल्यानी, नाहीतर येऊक सारख्यात नव्हता. म्हणजे पूर्ण या झाडाची फांदी असे पडलेले होते. आणि ह्या असा बघू शकतास म्हणजे ह्या झाड पडल्यामुळे ह्यो माड पडलो. आणि ह्याच्या प्रभावान हैताच पण झाड पडला छोटासा हैता. म्हणजे काय विषय आहे तो बघा, म्हणजे मुळात हयपर्यंतच डायरेक्ट ह्या करत नेल्यान ते ना. आता तेकाव पाडून घातल्यान आणि हेकाव पाडून घातल्यान आणि आपण स्वतः मेला. म्हणजे आमचं नुकसान झालं त्याच्यात. आता आमचं एक माड मेलो मरतलो काय आमका काय आता सांगू शकत नाही ना माड काय होत त्याचं. कारण तो अर्धो जगा पण शकतात, जगलो तो जगात पण, मेलो तो मरात पण, काय सांगू शकत नाही ना. आणि हीच ती जागा असा की जायना मागच्या वर्षीची होळी नेल्यानी. आणि तुमका सांगी होत आहे ना ती बावडी, ती बघा पाणी बघा, कलर बघा पाणी काय तो क्रिस्टल वॉटर, काचेसारख्या पाणी एकदम. होय आम्ही पेवाक यायचो, पण आता म्हणजे कोण आता खै गेले ते का आता काय करणार आम्ही. आणि मध्यंतरी ह्या पण झाड पडलेला, या जांभळीचा झाडा था पण पडलेला मध्यंतरी. आम्ही म्हणजे तेव्हा लहान होतो आम्ही.
ते आठवीत एक असताना आमका पेवाचो लय मूड व्हायचो म्हणून हई एक खड्डो मारलेला आम्ही. हय यो दिसता तुमका कमी पण खोल हालय बऱ्यापैकी आणि हा झाड पडलेला असा. त्यामुळे हाली ना झाडा लय पडत चालली आहेत आमच्या याची, काय समजत नाही. आता काय आपण करूया ते का, तर झाडांची काळजी घेऊ कमी मेन म्हणजे, आणि बाकी झाडांचं संवर्धन करू का. त्यामुळे झाडांची काळजी घेणं या खूप महत्त्वाचा मंडळी. बघितलाच असाल केवढा आता झाड पडला, त्याच्याबरोबर माड पण पडलो. आणि एकच मिनटं मी तुमका दाखवते काहीतरी. बघा हे तुमका यो खड्डो दिसता, यो आपोआप थैना पाणी येता म्हणजे झरे फुटलेले असतात एका, म्हणजे जमिनीतून उगम पावता, हेकाच उंबाळ बोलतात. समजला काय. हे बघा हैना पण बघा, हे बघा येता थोडा थोडा पाणी, म्हणजे एका झरे बोलतात. हे झरे असतात ना ते लय पॉवरफुल असतात. ते म्हणजे पाऊस सुरू झालो की आपणच हे बघा, हे पण हे बघा, हे बघा, हे बघा पाणी म्हणजे कंटिन्यू वाहत राहतलं. बऱ्यापैकी पाणी ना याच झऱ्यांमधून या उंबळाक येता. आणि तर मी काय सांगी होते तुमका, थांबा सेल्फी कॅमेरा ऑन करतो. हां तर मी तुमका झाड दाखवलं कसा काय झाला. आता थोडंसं नुकसान झालं पण आता त्याला काय करणार, निसर्गा त्याची किमया सगळी. तर आता मी व्हिडिओ थांबित नाही आहे, पण आता मी म्हणजे आजच्या दिवसाचं पूर्ण कंटिन्यू करते ब्लॉग. वरती पण जाऊचा आपल्या कापावर आणि थंय पण जाऊचा. त्यामुळे मी आता म्हणजे काय सांगू आता तुमका. आता मी थोडीशी रेस्ट घेत आहे. कॅमेरा चालूच राहतलो, तुम्ही बघित राहा. मी थोडीशी रेस्ट घेत आहे आणि मी भेटते तुमका संध्याकाळी. चला तर मग, म्हणजे कापावर जाताना भेटतंय. चला तर मग व्हिडिओ बघित राहा. आपण इलेला असाव कापावर. आता कापावर आजूबाजू बघू शकता तुम्ही सगळीकडे हिरवगार. आणि मी जर आहे ना, हे म्हणजे एक साईडचं काम चालू आहे, त्याचा गार्डन बांधलेला असा. त्यामुळे आम्ही शेडमध्ये मागे बसलेला. पाऊस होतो म्हणून, पाऊस जोरातच इलो, नाहीतर मी आधीच व्हिडिओ तुमका स्टार्ट करणार होते. आता थोडं कमी आहे पाऊस, त्यामुळे आता इलंय मी. आणि आता ह्यो व्हिडिओ म्हणजे आता हळूच थांबवते, जास्त मोठं झालो असं वाटतं माका व्हिडिओ. त्यामुळे आणि मी तुमका थोडे सिनेमॅटिक शॉट देते तुमका कापावरचे. तर व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सॉरी परत सांगते. आणि ज्यांनी कोणी माका इंस्टावर फॉलो नाही केलेला असतात त्यांनी माका इंस्टावर जाऊन फॉलो करा. माझी इंस्टाची ID देवगडचो प्रणव म्हणून. आणि मी व्हिडिओमध्ये पण टाकते माझी ID, आणि बायोमध्ये पण असतं व्हिडिओच्या. तर व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी भेटते तुमका नंतरच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग, धन्यवाद. जय श्रीराम.